कोडशी बंधाऱ्याची आपण पाहणी केली, काय सांगाल? ते कोडशी बंधारा खरं म्हणजे बऱ्याच दिवस त्याचा प्रलंबित होता. 2012 सालाची मंजुरी आहे, अद्याप ते काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळे हे तातडीनं काम पूर्ण झालं पाहिजे. हे या भागातील सन्मान्य आमदार अतुल बाबा असतील, आता आमचे धैर्यशील असतील, आमचे घोरपडे साहेब असतील, सातत्यानं आग्रह करत होते. म्हणून मी मुद्दाम आज वेळ म्हटलं की आपण पाहायला जाऊ. आता साधारण जे काम शिल्लक आहे, आमचा प्रयत्न आहे की मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचं. त्यामुळे लोकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होईल. पण त्याबरोबर हा जो कालवा गेलेला आहे इथनं कराड शहरातून, त्याच्याबद्दलही बऱ्याच दिवसाची मागणी आहे. कारण सगळं सांडपाणी, घाणपाणी, कचरा या कालव्यातून जातो आणि पुढे जे कालव्याच्या डाऊनस्ट्रीमला जे शेतकरी आहेत, तर त्यांना मग मात्र हे सगळं घाणपाणी प्यावं लागतं. त्यांच्या शेतीला पाणी ते जातं, त्यांच्या विहिरीमध्ये पाणी जातं. म्हणून तो या कॅनॉलला बंदिस्त करावा अशी त्याची मागणी आहे सगळ्यांची. तर तो कॅनॉल बंदिस्त करण्याचा आपण निर्णय केला आता. मला वाटतं संपूर्ण 6.5 किलोमीटर आम्ही त्याचं लवकर टेंडर काढतोय आणि कामाला सुरुवात करू. टेंबूचा तुम्ही पाणी करणार आहात, किती कोटीची मंजुरी देण्यात आलेली आहे सुधारित? नाही, टेंबूच्या बाबतीमध्ये आता ती आपण तशी किती रक्कम जातो? 8,000 कोटी. 8,000 कोटीचा सुधारित प्रस्ताव म्हणजे टोटल रकमेचा प्रमाण द्यावा लागते ना, तो आपण दिलेली आहे. पण यावर्षी आमचा प्रयत्न आहे तो काम पूर्ण करायचा. दक्षिण मानवरचे सर्व प्रकल्प टेंबूड वर्गीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. दक्षिण मानचे नदीवरचे जे प्रकल्प आहेत, मासुली असेल किंवा उंडाळे असेल, तर इकडचे प्रकल्प सगळे टेंबूड वर्गीकरणाचं काय असं काही प्रस्ताव आमच्या समोर नाहीये. साहेब, पहिले जलसंपदा मंत्री तुम्ही आहात की तुम्ही कोडशीला धरणाला प्रत्यक्ष पाणी केले, गेली 40 वर्ष झालं रखडलेलं आहे. आता तो साधारणतः काय मार्च 2027 पर्यंत हा बंधारा कुठल्याच परिस्थितीत पूर्ण होईल. हा बंधारा जो पूर्ण अवस्थेत 2012 सालापासून कॅनॉलचं काम जे सुरू झालंय ते 6.5 किलोमीटर पूर्ण बंदिस्त होईल. दोन्ही काम पूर्ण करू आपण. साहेब, मराठा समाजाच्या उपसमितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं व्याज परतावा गेली 8 महिने झाले मिळालेलं नाही. नवीन LOI निघत नाहीत. आंदोलन, लोकांची तक्रार आहे की आंदोलन केलं की तेवढ्या घोषणा केल्या जातात आणि परत मराठा समाजाकडे बघितलं जात नाही. असं आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचा प्रश्न हा आंदोलनाच्या वेळी समोर आला होता. बहुतांशी बाकीच्या मागण्यात आम्ही तर मान्य केलंच आहे, GR काढले. अण्णासाहेब महामंडळाचं हे मान्य करतो की देयक देण्यामध्ये विलंब होत चाललाय, व्याज परतावा देण्यामध्ये विलंब होतोय. अनेक बँकांकडून त्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू झाल्या आहेत. जवळजवळ मोठ्या प्रमाणात दायित्व आहे. परंतु जेवढं आपण काम, एवढी रक्कम मंजूर आहे महामंडळाला, तर मग तेवढ्या पुरतं काम महामंडळाचं व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवानं मंजूर रकमेपेक्षा जास्त LOI दिला गेला. तरी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. तो मागचा सगळा परतावा जो आहे व्याजाचा, तो आम्ही लगेच द्यायची व्यवस्था करतो. ठाकरेंनी आज मुंबईत जल्लोष सभेचं आयोजन केलं होतं आणि जल्लोष सभा काढलेली. आता मला वाटतं राज ठाकरे म्हणले की झिंजीनं कशा सरकारच्या झिंजा उपडल्या, काय सांगा? असं ज्यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे, ही ती लढाई त्यासाठी त्यांची दोन्ही ठाकरे बंधू, त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे? जनतेने त्याला महाराष्ट्रात नाकारलं, मुंबईत नाकारलं. मला वाटतं त्यांच्या झिंजा लोकांनी उपडलेल्या पूर्वी त्यांनी काय आमच्या झिंजे, त्यांनी त्यांच्या तोंडी भाषा सोबत नाही. साहेब, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार सारख्या बातम्या सुरू झाल्या. तुम्हाला नेमकं काय वाटतं, दिल्लीला जातील? आपल्या खुर्ची बंधारा पूर्ण करायचं आहे लवकर. धन्यवाद सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. असं नाही की सोड पडते सोड.
हो.